पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन व्यवहार अखेर रद्द करण्यात आलेला आहे। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईमध्ये ही घोषणा केलेली आहे। या प्रकरणाची चौकशी करताना कुणाच्याही दबावाखाली येऊ नका असे स्पष्ट आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचंही अजित पवारांनी सांगितलंय। या प्रकरणामध्ये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। तसंच नियमांना बगल देऊन कोणतीही गोष्ट केलेली नाही, यात एकाही पैशाचा व्यवहार झाला नसल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। या प्रकरणामध्ये नेमकी कुणी फसवणूक केली याची चौकशी होणार आहे। तसंच कुणाचे फोन गेले, कुणाचा दबाव होता याचीही चौकशी केली जाणार आहे असंही त्यांनी सांगितलंय। जमीन व्यवहारासाठी जे गेले होते त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आल्याचं ते म्हणाले। झी 24 तासनं कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहाराची बातमी उघड केलेली होती आणि या बातमीचे तीव्र राजकीय पडसाद उमटलेले होते। झी 24 तासनं हे प्रकरण चांगलंच लावून धरलं होतं आणि त्यानंतर अखेर हा जमीन व्यवहार रद्द करण्यात आला असल्याचं अजित पवारांनी मुंबईमध्ये जाहीर केलं। या व्यवहारामध्ये 1 रुपया पण दिला गेला नाही, तरी मोठे मोठे आकडे सांगितले, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। साहजिकच आहे, विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणारच, तो त्यांचा अधिकार आहे, त्या खोलात मला जायचं नाही। परंतु मला आज संध्याकाळी कळालं की ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत। जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे। गेले 2 दिवस ह्याच्याबद्दल जे काही बातम्या आल्या आणि त्याच्यातून माझ्याबद्दल गैरसमज झालेला असेल तर त्यांनाही ह्याबद्दल अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो आणि ह्यामध्ये एकही पैशाचा व्यवहार झालेला नाही। आता तो का झाला नाही, व्यवहार झालेला नसताना कसं रजिस्ट्रेशन झालं, ते कुणी दिलं, हा सगळ्या तपासाचा भाग आहे आणि त्याच्यामुळं संबंधित हे 1 महिन्याच्या आत ह्याचा सगळा तपास करतील। ह्याच्यामध्ये FIR पण दाखल झालेली आहे। त्याच्या संदर्भामध्ये मला कळलं 2 पोलीस स्टेशनला FIR दाखल झाल्यात। अशा पद्धतीनं त्याच्यामुळं पोलिसांचं काम करणार। या राज्याचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू यांच्या अध्यक्षतेखाली काही विभागीय आयुक्त आणि काही वेगवेगळे मान्यवर यांची समिती आजच काहीतरी जाहीर करण्यात आलेली विभागीय आयुक्त पुणे, अप्पर मुख्य सचिव महसूल मुद्रांक नोंदणी, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे, जिल्हाधिकारी पुणे आणि सहसचिव मुद्रांक महसूल व वन विभाग आणि त्यांना ह्या संदर्भामध्ये ह्या सगळ्याची चौकशी करून हे साधारण 1 महिन्याच्या आत हा अहवाल सादर करावा अशा पद्धतीनं सूचना केलेल्या आहेत की मौजे मुंढवा, तालुका पुणे शहर, जिल्हा पुणे येथील सर्वे नंबर 88 मधील जमीन खरेदीच्या दस्तामध्ये झालेल्या अनियमिततेबाबत चौकशीसाठी चौकशी समिती नियुक्त केलेली आहे। तिनं पण पारदर्शकपणे काम करावं